गुड मॉर्निंग. कशात आपण आलतो रानात. चला म्हणलं रानात नाही चक्कर मारूया. पाणी आपण दिलं होतं, पाऊस पडला होता, कांद्याला खायला टाकलेलं. कारण 1-2-3 दिवस झाला आपण काय रानात आलोच नाही. तर आपला कांदा आता बऱ्यापैकी चांगला आलाय. आपण दुसरा डोस दिल्यापासून 1 नंबर आलाय. बघू शकता भावांनो तुम्ही. ह्या साईडला आपला कांदा आहे, ह्या साईडला आपलं एक कांद्याचं गोट आहे. कारण ह्या वर्षी आपण कांद्याचं बी विकत घेऊन कांदा पेरला होता आणि आपण जे कांद्याचं रॉप टाकलं होतं ते सगळं पावसानं जळून गेलं. त्यासाठी आपण गोट यंदा भरपूर लावले, कारण पुढल्या वर्षी आपल्याला कांद्याचं रॉप काही विकत घ्यायला लागणार नाही. गोट बी आपलं 1 नंबर आलं आहे. तसंच त्याचबरोबर आपण थोड्याशा मिरच्या लावल्यात. मिरच्या बी 1 नंबर आल्यात, कारण आपण जे कांद्याला खाय आणलं होतं तेच आपण थोडं थोडं मिरच्याला टाकलं. त्याचबरोबर आपण थोडी वांग्याची झाड लावलेली घरगुती कालवण्यासाठी. कारण बघू शकता भावांनो, आता आपल्या वांग्याला फुलं यायला लागलीत. बघू शकता कसं आहे. आता 1 नंबर आपला कांदा, लसूण, गोट कांद्याचं, मिरच्या, हे गाजर आपण थोडेफार आपली जनावर आहेत त्यासाठी लावलेत, किंवा घरगुती थोडं खाण्यासाठी बी लावलेत. मिरच्या बघा आपल्या कशा जबरदस्त आल्या, त्या 1 नंबर मिरच्या झाड आले ते अशी नाही. बघू शकता भावांनो. धन्यवाद. जय श्रीराम भावांनो. खुश राहा, आनंदी राहा.